मुंबई के बर्खास्त पुलिस अधिकारी और 100 करोड़ रुपए की रंगदारी मामले में आरोपी सचिन वाझे ने दिए बयान के बाद भारतीय जनता पार्टी विधायक परिणय फूके पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख पर निशाना साधे। फूके ने कहा कि सचिन वाझे नार्को टेस्ट की मांग कर रहे हैं। नार्को टेस्ट के बाद सब दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा और अनिल देशमुख की पोल खुल जाएगी। बघा असं आहे की ज्यावेळेस वजे म्हणून राहिले की माझी नार्को टेस्ट करा, त्यावेळेस नार्को टेस्ट जर अनिल देशमुखांना हे शाश्वत आहे की त्यांनी काहीच केलं नाही तर ते भिवून कशाला राहिले आहेत। आणि जर त्यांना असं वाटत असणार की वजेची नार्को टेस्ट, वजेने काही स्टेटमेंट नाही दिलं, वजेने नार्को टेस्ट करण्याची मागणी केली त्याची स्वतःची, आणि त्याच्या स्वतःच्या नार्को टेस्टमध्ये काय खरं काय खोटं, म्हणजे वजेंची नार्को टेस्ट झाल्यावर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाणार। आणि अनिल देशमुख जे मागील आठवड्याभरापासून जे फडणवीस साहेबांना या सगळ्या याच्यात फसवण्याचा प्रयत्न करतात आहे, त्यांचं पितळ कुठेतरी उघड होणार। बघा या सगळ्या याच्यात सगळं जे संशयास्पद आहे आणि अनिल देशमुखांनी स्टेटमेंट केल्यानंतर हे सगळं लोकांच्या मनात एक संभ्रम निर्माण झालेला आहे। आणि निश्चितच काय खरं काय खोटं हे करण्यासाठी खरं वजेंचं नार्को टेस्ट झालं पाहिजे। बघा असं आहे की वजे हे बडतर्फ होते, एक बडतर्फ अधिकाऱ्याला परत पोलीस सेवेमध्ये घेत असताना स्वतः हे अनिल देशमुख गृहमंत्री असताना वजेला त्यांनी पोलीस विभागात घेतलं, तर त्यावेळेस त्यांची विश्वासार्हता होती का अनिल देशमुखांना? त्यावेळेस त्यांच्यावर भरोसा होता काय? बघा या सगळ्या याच्यात आणखीनही लोकांचे नाव येणार। त्या 100 कोटीचा जो घोटाळा होता, महिन्याचे 100 कोटीची वसुली संपूर्ण महाराष्ट्रातल्या बार ओनर्सकडनं आणि बाकी लोकांकडनं, व्यावसायिकांकडनं जे होत होती, त्या 100 कोटीचे हिस्सेदार अनेक आहेत। आणि त्यात जयंत पाटील असतील, आणखीनही मोठे मोठे नाव त्यात येतील आणि निश्चितच मोठा पैसा याच्यात इन्व्हॉल्व झालेला आहे। बघा असा अनिल देशमुखजींनी ज्यावेळेस फडणवीस साहेबांवरती आरोप केले त्यावेळेसच माझ्याकडे अनेक लोक आले, मी त्या संदर्भात आपल्याला सांगितलं आहे की याच्या आणखीनही पुरावे लोकांपर्यंत आहे। कलकत्तामधनं जवळपास 30 कंपन्यांचे पैसे यांच्या विविध संस्थांमध्ये, विविध खात्यांमध्ये, यांच्या नातेवाईकांच्या खात्यामध्ये आलेले आहे। पण मी त्या संदर्भातले कागद मागवलेले आहे आणि ज्या दिवशी माझ्याकडे पुरावे पक्के असतील त्या दिवशी या संदर्भातलं एक हायकोर्टात मी स्वतः एक केस टाकणार आहे।